बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूर महापालिकेमध्ये कोणाचा महापौर होणार हा तिढा अजून सुद्धा कायम आहे। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी सुद्धा काँग्रेसकडे स्वबळावरती सत्ता स्थापन करण्याचं बहुमत नाहीये। त्यामुळेच आता चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना किंगमेकर बनलेली आहे। चंद्रपूरच्या याच किंगमेकर नगरसेवकांनी रविवारी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना वेट अँड वॉचचा संदेश दिलाय। चंद्रपुरात ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका। ठाकरेंचा पक्ष कोणाला देणार साथ? चंद्रपुरात कोणाची येणार सत्ता? चंद्रपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नसल्यानं सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे। अशातच ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांनी आज मुंबई गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना वेट अँड वॉचचा संदेश दिलाय। चंद्रपुरात ठाकरेंचा पक्ष हा किंग मेकरची भूमिका बजावणार आहे। भाजप सोबतच काँग्रेसनं ठाकरेंच्या पक्षाकडे पाठिंबा मागितलाय। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांनी मोठी मागणी केली आहे। मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल उपमहापौर आणि स्थायी समिती। चंद्रपुरात ठाकरेंच्या पक्षाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालंय। याला कारण चंद्रपूर महापालिकेतील संख्याबळ आहे। काँग्रेसकडे 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असं 30चं संख्याबळ आहे। भाजप 23, शिंदेची सेना 1, शिवसेना उबाटाचे 6, वंचित बहुमत आघाडी 2 आणि 2 अपक्ष, बसप 1 आणि MIMचा 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी चंद्रपुरात आपल्याच पक्षाचा महापौर होईल असा दावा केलाय। पक्ष नेतृत्व सांगेल त्याला आपला पाठिंबा देऊ असं शिवसेना नगरसेवकांनी सांगितलं। मी जसं सांगितलं जसं की चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजप असो किंवा काँग्रेस असो पक्षप्रमुख जो आदेश देतील तसे आम्ही तयार आहोत। चंद्रपुरात काँग्रेसला दुहीचं ग्रहण लागलंय। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांचा एक गट आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांचा दुसरा गट अशा गटागटात चंद्रपुरातील काँग्रेस विभागली गेली आहे। दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर धानोरकर आणि वडेट्टीवार यांनी वाद मिटवल्याचं सांगत महापौर काँग्रेसचाच होईल असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। यात असं ठरलं होतं की गटनेत्याचं नाव जे आहे ते प्रांताध्यक्ष देणार, कोण्याही गटाचं ते नाव असणार नाही आणि त्या संदर्भात प्रांताध्यक्षानं जे नाव सांगितलं तेच नाव आम्ही त्या ठिकाणी केलं। सुरेंद्र अडबाले हे नाव प्रांताध्यक्षाचं होतं आणि त्याच नावाचा गटनेता करून काल आम्ही गट फॉर्म केला। त्याच्यामुळे वाद कोणात होता, 2 गट होते, हा विषय वेगळा राहिला। गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला, नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं। आम्ही हेच बघतोय की समोर ताट भरलेलं आहे पण खाता येत नाहीये आणि त्यांच्या अशाच वागण्यामुळे महाराष्ट्रामधली सत्ता गेली आणि ही आता चंद्रपूरमध्ये सत्ता जाण्याचे हे लक्षण आहे। चंद्रपुरात आता कोण बाजी मारणार? काँग्रेसचा की भाजपचा महापौर होणार? ठाकरेंच्या पक्षाची भूमिका काय असणार याची उत्सुकता लागलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।